गुलाबी गुलाबी असा सूर्य वर उगवलाय. एक मिनिट, तो रोजच उगवतो. पण तुला काय झालंय? तू काय एवढी खुश आहेस आज? आज रिझल्ट आहे ना. रिझल्टच्या दिवशी मी अशीच असते, एकदम खुश. म्हणजे आपल्यातून निघणाऱ्या पॉझिटिव्ह वाईब्स या रिझल्टला लागतात आणि मग रिझल्ट पण पॉझिटिव्ह लागतो. असं पण असते. हो मग, म्हणून तर मी रिझल्टच्या दिवशी अशी हॅपी असते. आजच्या दिवशी नो भांडण, नो हर्टिंग, नो अँग्रिंग. काय सांगते? परी, मग रिझल्टच्या दिवशी तू एवढी हॅपी असते ना, मग तसा ड्रेस पण घालायचा ना कलरफुल. हे काय घातले? करेक्ट आहे. सम्राट, येस येस, यू आर सो फनी. आहे की नाही? माझ्या दादाने हा मला गिफ्ट केलाय ड्रेस. खूप लकी आहे माझ्यासाठी. दादाने? अरे वा 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 वा. मग तो ट्रक भरून आणले असतील ना ऑप्शन. काय ग परी, तुला बरा ड्रेस नाही निवडता आला? हा काय निवडलाय दळबद्री? सम्राट, इट्स अ न्यू ट्रेंड बेबी. बीबी? आणि न्यू ट्रेंड काय आहे त्यात? आमच्या गावाकडे शेतात काम करणाऱ्या बायका पुरी पण अशा घालतात ड्रेस. असं असतं का? बर बर. सम्राट, यू सी, गावातल्या पोरी सुद्धा आता कशा फॅशनेबल राहायला लागल्यात नाही? फॅशनेबल? नाही नाही नाही, त्या बायका घरी घालायला वापरतात हे असे ड्रेस. आणि हे पांढरे पांढरे ना आमच्या इथे दुखवट्याला पण घालतात आणि सगळीकडेच असे घालतात. काय घातले? सम्राट, तुला ऑलरेडी रिझल्टचं टेन्शन आलंय की नाही? आलंय की नाही? मग माझी का परीक्षा घेतोय? परी, अगं तो परीक्षा नाही घेते, तुला समजावून सांगतोय. बघ, तिला पण कळलं, तुला कळत नाहीये. अगं परी, असं रिझल्टच्या दिवशी पॉझिटिव्ह राहणं काही होत नाही. माझे सगळं झालंय करून. जो रिझल्ट लागायचा ना तोच लागतो. त्यापेक्षा ना पोटभर खाऊन घे, त्याने सपाटून लागते झोप. नो नो, मला आता नकोय. खाणं आता रिझल्ट लागल्यानंतरच. ठीक आहे बाबा, रिझल्ट नंतर खाऊन घे बस. मग कधी लागणार आहे आपला रिझल्ट? दिस इज लिमिट. अगं अशी कशी मस्करी करू शकतो तू? जाऊ द्या मॅडम, तो धवलला जरा आहेच मॅड. ठीक आहे, मॅड असेल, पण असं मस्करीत ही बॅग घेऊन गावाला निघाली असती, मग काय केलं असतं? ते तर तिला आत्ताही जावंच लागणार आहे. हा मॅडम, आता तुम्हीच सांगा, जी मुलगी अपयशाच्या एका बातमीने लगेच खचून जाते, तिचा या मुंबईत टिकाव लागणार आहे का? म्हणजे आता धवलने भंकस केली म्हणून ठीक आहे, पण यापुढेही आयुष्यात असे छोटे मोठे फेल्युअर येणारच आहेत. आणि त्याही वेळेला ती अशीच स्वतःला दोष देत बॅग भरून सरळ रायगडला जायला निघणार. त्यापेक्षा आत्ताच जाऊ देत ना तिला. रेणुका, तू ऐक माझं, तू भर बॅग भर. रेणुका, 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 अगं ये, तू कुठे निघाली? मी रायगडला चालले कायमची. काय? का? का म्हणजे एकदा फेल झाल्यावर इथे कॉलेजला थांबण्यात काय पॉइंट आहे? अगं बाई, तू नाही झाली आहे फेल. नाही, मी फेलच झाले. अगं बाई नाही ग, मी सांगतोय ना. अगं आपण भंकस करत होतो रेणुका. तुला सायली म्हटली नाही का? मी तिला फोन करून सांगितलेलं तुला सांगायला म्हणून. जाऊ दे धवल, मी पास झाले काय आणि फेल झाले काय?
मला माहितीये मुळात ना मी इथे टिकूच शकत नाही, कारण मी तितकी हुशार नाहीच आहे. रेणुका असं नको करू रेणुका, प्लीज प्लीज तू प्लीज यार नको जाऊ ना. आणि तुझी तुझी स्वप्न आहेत ती, त्यांचं काय होणार मग? रेणुका अगं तुला रिपोर्टर व्हायचं आहे ना. व्हायचं होतं, पण धवल इथे परीक्षेत मी स्वतः साध्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकत नाहीये. इथे एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीजना मी कुठल्या तोंडाने प्रश्न विचारणार आहे? मला जाऊ दे प्लीज यार नको ना जाऊ. तुला तर माहिती आहे ना यार, आपण मस्करी काय मुद्दाम करतो काय? नाही ना, आपल्याकडनं ती आपसूक होते यार. ते परीला कशा कविता होतात तशी मला भंकस होते अगं. फरक एवढाच आहे की परीच्या सगळ्याच कविता फसतात, आपली एखादीच भंकस फसते. सॉरी ना यार. धवल प्लीज तू नको सॉरी बोलूस. भले तू ठरवून नसशील केली भंकस, पण तुझ्या भंकसमुळे कळलं की मी किती वीक आहे. नाही रेणुका, मी साधं परीक्षेतलं फेल्युअर पचवू शकत नाही. मग इकडे मुंबईत मी कशी टिकू शकणार आहे? रेणुका अगं तुझ्याकडे तुझी स्वप्न जशी आहेत ना, तसं आपल्याकडे काहीच नाही अगं. आपल्या आयुष्यात जे काय आहे ना ते आपली म्हातारी आणि तुम्ही सगळे मित्र, आपला ग्रुप. माझ्या अशा फालतू भंकसमुळे आपला ग्रुप तुटावा ना असं आपल्याला कधीच नाही वाटणार. रेणुका कर ना अगं माफ, प्लीज. आपल्या मैत्रीसाठी तरी माफ कर यार. मी काय करू बोल? मी उठ्या बशा काढू का? हा मी उठा बशा काढतो, म्हणजे कसं मी उठा बशा काढतो. हे बघ 2 3 4 5 6 कर ना. काय आता कळलं का कुणी स्वतःची शाळा केली की कसं वाटतं ते? म्हणजे तू नाही जाते रायगडला? कसं आहे ना धवल, तुझ्यासारखा मित्र मिळाला नशीब लागतं. आणि इथे मुंबईत या कॉलेजमध्ये आल्यावर माझं नशीब उघडलंय. मग का जाईन मी माझ्या गावी? चोर के घर पे चोरी. वाह वाह मॅडम लोग वाह. सो स्टुडंट्स, मी तुम्ही पाठवलेले सगळे बेस्ट क्लिक्स बघितले आणि एक गोष्ट नक्की लक्षात आली आहे माझ्या, की बेस्ट क्लिक कोणालाही मिळू दे, पण दिवाळी सगळ्यांनाच बेस्ट गेली आहे, हो की नाही? गुड. पण त्यातल्या त्यात कोणाला तरी बेस्ट क्लिक निवडायला हवा, करेक्ट? तुम्ही पाठवलेल्या सगळ्या बेस्ट क्लिक्स मी गो थ्रू केल्यावरती एक लक्षात आलं की बेस्ट क्लिक केलंय ते नीरव देसाईने. ओके 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 ओके. त्याला बेस्ट क्लिक का मिळाले कळते तुम्हाला? कारण त्याने स्वतःला नाही तर इतरांनाही आनंद देणारी मोमेंट क्लिक केली आहे. येस, यू वॉन्ट टू सी दॅट मोमेंट? एक मिनिट. सी दिस वन. वेल डन, वेल डन. Good morning, sir. Morning, morning, morning. Good morning. Please be seated. काय सर, रिझल्ट लागायच्या आधीच एवढं कौतुक कुणाचं आणि कसलं चाललंय? नाही सर, रिझल्ट नाही. मग आपल्या वेकेशनच्या आधी मी त्यांना एक असाइनमेंट दिलेली, Oh. बेस्ट क्लिकची. रिझल्ट, येस, आणि त्यात नीरवला फर्स्ट प्राइज मिळालं. हा रिझल्ट देण्याच्या आधी मला तुमच्या पॅरेंट्स कडून एक लेटर लागेल. लेटर कसलं? ऍज आय सेड, ज्याला 3 केटीज मिळतात त्याचा रिझल्ट मी ऑफिसमध्येच देतो. सर प्लीज सर, आम्हाला फेल करू नका सर, प्लीज सर.